नमस्कार मंडळी, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं। तर आज आपण मस्तपैकी खमंग गोड रसाळ बुंदी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर बघा, बुंदी बनवण्यासाठी आपण सर्वात पहिला बेटर तयार करूयात। तर बघा, 1 वाटी मी बेसन घेतला आहे। घरी जे साहित्य असतं ना, त्या साहित्यात बुंदी होऊन जाते, म्हणजे जास्त साहित्य लागत नाही। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ढवळून घ्यायचा आहे। अजिबात गुठळा वगैरे ठेवायचा नाही। थोडं थोडं पाणी घालून फेटून घ्यायचं आहे एकसारखं। तर बघा, अशा प्रकारे सतत ढवळून घ्यायचं आहे। पुन्हा थोडं पाणी घालून फेटून घ्यायचं आहे। बॅटर आपलं तयार होत आलं आहे। तर बघा, बुंदीचं बॅटर असं तयार झालं पाहिजे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे झालं पाहिजे। तर बघा, त्यानंतर मी 2 चमचे गरम तेल घालणार आहे। तेल घातल्यामुळे बुंदी चांगली हलकी फुलकी होते आणि पाक आतपर्यंत मुरतं, त्यामुळे तेल घालून घ्यायचं आहे। पुन्हा मिश्रण फेटून घ्यायचं आहे, एकसारखं करायचं आहे। तर बघा, त्यानंतर बॅटर चेक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकसारखी धार पडली पाहिजे, म्हणजे बॅटर आपलं परफेक्ट तयार झालं आहे। बुंदीचं बॅटर तयार झालं आहे। आता आपण पाक तयार करायला घेऊयात। तर बघा, 1 वाटी मी बेसन घेतलं होतं, त्यासाठी मी अर्धा वाटीपेक्षा जास्त साखर घेतली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी साखर घेतली तरीही चालेल। त्यानंतर मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। आठ ते 10 मिनिटांमध्ये पाक तयार होतो। तर बघा, पाकाला उकळी आली आहे। तार वगैरे काढायची नाही। पाक हलका चिकट झाला की गॅस बंद करायचा आहे। तर बघा, पाक चेक करून घेते। पाक चिकट झाला आहे। आता आपण बुंदी तळायला घेऊयात। तर बघा, बुंदी पाडायचा साचा नसेल तर अशा प्रकारे पुरी तळायचा झारा असतो, त्याने बुंदी पाडून घ्यायची आहे। तर बघा, तेल चांगलं गरम झालं आहे। आता मी बुंदी पाडायला घेते। तर बघा, अशा प्रकारे मी झाराच्या साहाय्याने बुंदी पाडायला घेतली आहे। कढईमध्ये जास्त गर्दी करायची नाही। जेवढे बुंदीचे दाणे बसतील तेवढेच तळून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर बुंदी पिवळी पाहिजे असेल तर बॅटरमध्ये थोडी हळद घालायची आहे, किंवा कलरिंग पाहिजे असेल तर फूड कलर वापरून तुम्ही बुंदी बनवू शकता। तर बघा, बुंदी मी तळून घेतली आहे, काढून घेते। त्यानंतर पुन्हा बुंदी तळत असताना बुंदीचा झारा पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर बुंदी पाडून घ्यायची आहे। तर बघा, सर्व बुंदी आपली तळून झाली आहे। पहा किती मस्त कडक झाली आहे। आता आपण पाकामध्ये घालूयात। पाकामध्ये बुंदी घालत असताना पाक हलकं कोमट असलं पाहिजे, गरम पाकामध्ये बुंदी घालायची नाही। बुंदी मी पाकामध्ये घालून घेतली आहे। आता मी मिक्स करून घेते। चमच्याने वर खाली करून घ्यायची आहे। सर्व बाजूनी पाक बुंदीमध्ये मुरला पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। बुंदी पाकामध्ये मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून 1.5 ते 2 तास बुंदी मी पाकामध्ये मुरत ठेवणार आहे। तर बघा, 1.5 ते 2 तासानंतर बुंदी चांगली पाकामध्ये मुरली आहे। पहा किती मस्त रसाळ झाली आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला गोड खावंसं वाटत असेल तर घरी असलेल्या कमी साहित्यापासून तुम्ही मस्त रसाळ बुंदी बनवू शकता। तर अशा प्रकारे आपली मस्त गोड बुंदी तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।